जैसलमेरच्या भागूच्या गावाजवळ काल रात्री पाकिस्ताननं केलेल्या मिसाईल हल्ल्याचे तुकडे सापडलेले आहेत। माझ्या मागे अगदी आपण पाहू शकता की एक मिसाईल पडलेली आहे आणि पोलीस सुद्धा आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत। एक गोल घेराव या मिसाईलच्या आसपास करण्यात आलेला आहे आणि मिसाईल फुटली नाहीये। आपण पाहतोय या ठिकाणी मिसाईलचे जे तुकडे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जैसलमेरच्या पोखरण आणि बाडनेरमध्ये काल रात्री झालेल्या पाकिस्तानी हल्ल्यानंतर विविध ठिकाणी ड्रोनचे तुकडे सापडत आहेत, कुठे शेतामध्ये मिसाईलचे तुकडे सुद्धा सापडत आहेत। आणि जैसलमेर मधील भागूच्या गावातले ही सगळी दृश्य आपण पाहतोय। माझा कॅमेरामॅन खंडूलाही सांगेल की ही सगळी दृश्य दाखवावी, कारण संपूर्ण गाव जो आहे तो आता या मिसाईलच्या अवतीभोवती गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे। ज्या काही लोकांचे जे शेत आहेत त्यांच्या शेतामध्ये तुकडे सापडलेले आहेत आणि या स्फोटामुळे लोकांची झोप उडाली। घटना शनिवारी पहाटे सुमारे 4:30च्या सुमारास घडली आहे, जेव्हा जोरदार स्फोट झाला आणि सुमारे 10 फूट रुंद आणि 2 फूट खोल खड्डा झाल्याची सुद्धा माहिती गावकऱ्यांनी दिलेली आहे। आणि स्फोटामुळे लोकांची झोप उडाली आहे, मलबा पसरलेला आहे, धूर आम्हाला दिसला। सकाळी 4:30 वाजता एकाच वेळी 3 स्फोट झाले। कदाचित पाकिस्तानने क्षेपणास्त्र डागल्याचा जो संशय तो सुद्धा आता व्यक्त केला जातो। त्यामुळे राजस्थान पोलीस जे ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत। स्थानिकांच्या शेतात घरासमोर आणि काही घरांच्या समोर येऊन हे सगळे मिसाईलचे पार्ट आणि ड्रोनचे तुकडे जे आहेत ते पडलेले आहेत आणि शेतात, अंगणात तसेच घराच्या बाहेर मशिनरी आणि मिसाईलचे तुकडे सापडल्याची माहिती मिळते। आपल्या समोर आपण पाहतोय की मिसाईल किती मोठ्या प्रमाणामध्ये ही मिसाईल दिसते ते सुद्धा आपण बघतोय। सुमारे 5 किलोमीटर परिसरामध्ये हा संपूर्ण मिसाईलच्या तुकड्यांचा जो मलबा आहे तो पडलेला आहे। आणि 4 स्थानिक लोकांनी या मलबाबाबत पोलीस ठाण्याला माहिती दिली आणि यानंतर पोलीस आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि तपासाला आता वेग आलेला आहे। लष्कर सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि घटनास्थळी तपास करणार असल्याची माहिती मिळते। शनिवारी पहाटे पुन्हा एकदा पाकिस्तानकडून राजस्थानमधील जैसलमेर, बाडमेरसह सीमावर्ती भागांमध्ये ड्रोन हल्ले करण्यात आलेत आणि भागूच्या गावाजवळील शकूर खान यांच्या ढाणीमध्ये हे संशयास्पद तुकडे सापडलेले आहेत। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। जे सरपंच आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपण थेट या लोकांकडे जाणार आहोत आणि त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकं त्यांनी या ठिकाणी काय काय पाहिलं आणि कालची रात्र त्यांची कशा पद्धतीने गेलेली आहे। सर जी, क्या नाम है आपका और क्या कहेंगे? मैं चलेंगे, क्या कहना चाह रहे हो आप? ये मिसाइल जो मिला है इसके बारे में ये मॉर्निंग में सुबह 4:30 बजे धमाका हुआ था। 3 धमाके हुए थे यहाँ पे, जिसमें एक हमारे पास में ढानी वहाँ पे हुआ। ये बड़ोड़ा गांव है और ये मेरे फार्म पे हुआ। पूर्ण सिंह भाटी नाम है मेरा, एक्स चेयरमैन हूँ जैसलमेर में। और मॉर्निंग में जब ये हुआ, जब मैंने तुरंत फार्म पे फ़ोन किया मैं कि ये धमाके हुए अपने फार्म के आसपास में, तो क्या सीन है। तो आके देखा हम लोगों ने, ये लाइव है अभी तक। बस हमारी भारतीय सेना पे हमें विश्वास था, तो इन्होंने सब इनके इरादे पाकिस्तान के नापाक इरादे को इनको ध्वस्त किया। और मोदी जी भी हमें पूरा विश्वास है, और हम भी आर्मी में, फोर्स में अगर हमें ज़रूरत पड़े तो हम जाने के लिए, हमारा गाँव और हमारे जैसलमेर वासी सब तैयार है। और आपके लोगों की क्या भावना है यहाँ पर? के लोग तो सेना के साथ कंधे से कंधा मिलाने के लिए तैयार है। और गांव में इतना भय तो इसलिए नहीं है कि गांव के सब लोग मजबूत है, और पाकिस्तान की जो इस नापाक हरकत को जवाब देने के लिए यहाँ 36 कौम जो है उनको सब पे रोष है। इसलिए भारतीय सेना जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद। नक्कीच आपण पाहतोय भारतीय सेना जिंदाबाद आणि पाकिस्तान मुर्दाबादचे नारे या ठिकाणी लगावले जात आहेत। आपण पाहतोय बघा सगळे लोक या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भागूका जो गाव आहे त्या ठिकाणी मुस्लिम लोकसंख्या जी आहे ती सगळ्यात जास्त असल्याचं सुद्धा बोललं जातं आणि त्यांच्या शेतामध्ये ही सगळी घटना घडलेली आहे। बघा हे सगळे गावकरी आता एकवटायला सुरुवात झालेले आहे। क्या कुछ कहेंगे जिस तरीके का हमला हो रहा है यहाँ पे पाकिस्तान की ओर से, क्या आप लोगों की भावना, क्या डर का माहौल है कहीं? डर का तो माहौल है सर, घरों के पास गिरी। और जो सेना पर भरोसा है वो अपने आप देख लेगी, और इंडियन आर्मी कर देगा। इंडियन आर्मी के ऊपर जिस तरह हमने उन पर हमले किया है, उनका हम मुंह तोड़ जवाब दिया है, उसी तरह चल जाएगा वापस। नक्कीच आपण पाहतोय बघा या सगळ्या लोकांच्या भावना आहेत। आपण यांच्याशी पण बोलणार आहोत। आप यहीं रहते हैं? सब है रहते हैं। क्या आप लोगों की क्या भावना? अभी ये मिसाइल का टुकड़ा यहाँ पे आके गिरा हुआ है, अभी भी लाइव है, ये कभी भी फट सकता है बोला जा रहा है। डर नहीं है दिल में कहीं पे भी? कोई डर कौन। काम तो खराब हुआ है, जिसके में कोई शक नहीं है। बाकी हमारा डर भी ज्यादा कुछ नहीं है, मालिक की कृपा से सब ठीक है। गाँव में कैसा माहौल है? गांव में बहुत आक्रोश है पाकिस्तानी मत है। हाँ, ऐसा धमाका क्यों कर रहे हैं? हाँ, हमारा हिंदुस्तान तो कर रहे हैं, जो तो आतंकी मत कर रहे हैं, और ये आम पब्लिक मत कर रहे हैं। क्या बिगाड़ा पब्लिक इसको? इस जगह पूरी पब्लिक है, कोई अड्डा नहीं, कोई फटा नहीं, कोई बीजा नहीं, इस जगह क्यों कर रहे? इस कारण हमारे बहुत दिल में आक्रोश है।
कई सारे ड्रोन से भी हमले किए जा रहे हैं, लेकिन इंडियन एयर डिफेंस सिस्टम है उन सारे ड्रोन को हवा में ही मार गिरा रही है। कैसा लगता है ये सब देख के? ये बढ़िया है बिल्कुल। हाँ 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 बताइए। उसमें देख के बहुत अच्छा लग रहा था और वाकई हम लड़ने के लिए बहुत तन मन धन से आगे लड़ेंगे और देश के साथ है और हमारे आर्मी को सल्यूट है हमारा। जय हिंद जय भारत। नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी आर्मीला सल्यूट केलं जातं आहे, भारतीय आर्मीला, भारतीय आर्मीची प्रशंसा केली जाते आणि मिसाईलचे तुकडे या ठिकाणी पडलेले आहेत, मिसाईल पडलेले आहेत, मात्र कुठल्याही प्रकारच्या भीतीचं जे वातावरण आहे ते सध्या गावकऱ्यांमध्ये दिसत नाही आहे। आर्मीवर पूर्ण विश्वास आहे, पाकिस्तानला धडा शिकवायला हवा अशी सुद्धा भावना आहे आणि आर्मी जिंदाबाद पाकिस्तान मुर्दाबादचे नारे गावकऱ्यांनी द्यायला सुरुवात केली आहे। कॅमेरा पर्सन खंडूराजचं गिरीश गायकवाड, TV9 मराठी, भिगूचा गाव, जैसलमेर।